भाजपसोबत जाण्यावरून हसन मुश्रीफ आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात चांगलेच जुंपले। भाजपसोबत जाण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनीच पुढाकार घेतला होता असा दावा हसन मुश्रीफ यांनी केलाय। एकाकी पडल्यानं आव्हाड भ्रमिष्ट झाले आहेत अशी टीकाही मुश्रीफांनी केली। इतकंच नाही तर सगळं काही यालाच कळतं का असा एकेरी उल्लेख करत मुश्रीफांनी आव्हाडांवर निशाणा साधला। तर आपण त्या पत्रावर स्वाक्षरी केली असली तरी भाजपसोबत जाणं अमान्य होतं असा दावा आव्हाडांनी केलाय। ते म्हणाले की हे सगळेजण आता कमळावर लढणार आहेत, RSCची बैठक झाली, सगळे यालाच कळते होय। ते विनाकारण ते आता इतके म्हणजे हे झालेले आहेत, एकाकी पडलेले आहेत, त्यांना त्यांच्या पक्षातही कोण विचारत नाहीत आणि कोणी विचारत नसल्यामुळं ते थोडेसे भ्रमिष्ट अवस्थेत आहेत। हसन मुश्रीफ यांच्याशी मी माझ्या राजकीय जीवनामध्ये 5 मिनिटापेक्षा जास्त बोललेलो नसेल। 21 मध्ये जेव्हा शिंदे साहेबांची फूट पडली तेव्हा सगळे आम्ही एक अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। केबिन मध्ये जमले अजितदादांच्या आणि पवार साहेबांना पत्र लिहायचं ठरलं। मी वारंवार हे महाराष्ट्राला सांगतो। तेव्हा त्यांनी सांगितलं की पवार साहेबांना आपण विनंती करूया की आपण बीजेपी बरोबर जाऊ। अजितदादा समोर होते, सगळ्यांचं पत्र फिरलं, मी पत्रावर सही केली आणि बाहेर आल्यावरती मी जयंत पाटलांना सांगितलं की साहेब ही सही माझी मान्य नाही, मी काय हलणार नाही। आणि जयंत पाटील ही त्याच विचाराची होते, त्यांनी ते पत्र पवार साहेबांना कधी दिलंच नाही।